नमस्कार, आदाब। आप देख रहे हैं न्यूज़ महाराष्ट्र। मैं हूं परवीन खान। आइए, हमारे चैनल में आपका स्वागत है। हमारे चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें। देखें आज की खास खबरें। बहुत अच्छा लगा क्योंकि बहुत सही आदेश है ऑल इंडिया से आदेश है कि यहाँ पर पूरे महाराष्ट्र में कांग्रेस को बहुत कैसे मजबूत और हमारे जो कार्यकर्ता हैं पुराने वो हमारे बीच की रखते हैं। और आज इस मीटिंग में आए हुए हमारे महाराष्ट्र प्रदेश के महासचिव मेरे भाई बड़े राजेश शर्मा जी, आपके जिले के उपाध्यक्ष और यहाँ पर सभी मेरे सम्मानीय मंच तालुका अध्यक्ष, युवा अध्यक्ष डॉक्टर सर, मेरे साथ आई पत्रकार परवीन खान जी, सभी ये हमारे घर के जैसे मेरे भाई ने अभी बताया यहाँ पर हमें संगठन कैसे मजबूत करनी है। आज हमारे सामने सबसे बड़ा प्रश्न है क्योंकि यही नहीं पूरी इंडिया में बहुत से लोग हैं जो मतलब परस्त बोलते हैं कि मतलब परस्त वो अपना मतलब किसी के ऊपर ईडी की, सीबीआई की तलवार लटकी थी, वो चले गए क्योंकि उनको जेल में जाना पसंद नहीं। लेकिन जो ईमानदार और सच्चे लोग हैं वो आज भी कांग्रेस में टिके हैं और वो कभी नहीं जाएंगे क्योंकि उन्होंने ऐसे काम नहीं किए जो ईडी और सीबीआई के डर से वो कांग्रेस छोड़ के जाएंगे। उनके खून में, उनके रक्त के अंदर कांग्रेस है। हमारी छठी पीढ़ी कांग्रेस ही है। हमारा जन्म कांग्रेस में हुआ। मेरे दादाजी लाला खुर्शीराम गांधी जी के साथ देश की आज़ादी की लड़ाई लड़े, हम वो कांग्रेसी है। और महाराष्ट्र में मैं 47 साल से मैं कांग्रेस से जुड़ी हूँ। शादी करके मैं 17 साल की थी तब मैं महाराष्ट्र में आई और तब से आज मेरी 67 साल उम्र हो गई है, मैं कांग्रेस में काम करती हूँ। NSY यूथ कांग्रेस, महिला कांग्रेस, अभी 20 साल से मैं प्रदेश में। लेकिन हमने कभी नाम नहीं लिया कि हम बीजेपी में जाए। बीजेपी क्या था? एक अटल बिहारी वाजपेयी थे, क्या था? ये अंग्रेजों के दूत थे, यहाँ की खबर वहां पहुंचाते थे। हम तो 1977 में जेल में भी गए इंदिरा जी इमरजेंसी, लेकिन हमने कभी हार नहीं माना। रेल रोको, रास्ता रोको, हर तरह से हम रेल। लेकिन ऐसा ही मैं आपको आज आपसे भी मैं ऐसे शपथ लेना चाहूंगी कि आप हमारे बिल्कुल एकदम निष्ठावान कार्यकर्ता हैं। आज राहुल जी ने देश को जोड़ने के लिए कश्मीर से कन्याकुमारी, बम्बई से ये अपना मणिपुर से बम्बई, लोगों की को अपना संदेश देने के लिए और लोगों की भावनाओं को जानने के लिए, लोगों की क्या मानसिक परिस्थिति क्या है, कैसे लोग आज जी रहे हैं। खाली प्रधानमंत्री मोदी जी अपने दिल की बात कहते थे 14 साल के बाद, जब 2014 में उनकी सरकार आई। अभी तो उन्होंने अपना संदेश देना, मन की बात कहना छोड़ दिया क्योंकि लोग बहुत उकता गए थे। लेकिन 14 में उन्होंने 14 से 19 तक उन्होंने अपने दिल की बात कही, लेकिन लोगों के दिल, अपनी भावना, लोगों की बात नहीं सुनी। अब उनको पता चला कि मेरी बात सुन के लोग कंटाल गए। अभी अपनी जो भावनाएं हैं, अपनी भावनाओं को राहुल जी एक गांव तालुका आपने देखा, गरीब से गरीब आदमी तबके का जो है वो राहुल जी के गले लगा है। किसी ने सोचा भी नहीं था कि राहुल जी जैसा इतना बड़ा इंसान और वो हमारे गले लगेगा। मोची के पास गए, उन्होंने जूता सिया, स्कूटर वाले के पास गए, बढ़ई के पास गए, कुली के पास गए तो सूटकेस उठाया, हर काम किया। उनके काम में उनको क्या आज वो संतुष्ट है? क्या उनको स्ट्रगल करना पड़ रहा है? कैसे वो अपने परिवार को कैसे पाल पोस रहे हैं? उनकी भावनाओं को उन्होंने जाना। तो मेरा आपसे यही कहना है, आप सच्चे कांग्रेसी हैं। आपको अगर समाज को जोड़ना है तो आप ग्रुप बना के ऐसे लोगों के पास जाए, जरूर आपके साथ लोग आएंगे क्योंकि लोग कंटाले हुए बीजेपी से, पूरी तरह से कंटाले हुए। इनकी जो मनमानी चल रही है
जोड़ने की व्यूहरचना अपनी तैयार करो। हम 1-2 महीने के अंदर यहाँ पर शिविर लगाएंगे और शिविर में पूरे देश की, अपने समाज की, अपने महाराष्ट्र की, अपने यहाँ रायगढ़ डिस्ट्रिक्ट की जो भी प्रॉब्लम्स हैं उनको लेके और हम एक जंग छेड़ेंगे। क्या छेड़ेंगे? जंग छेड़ेंगे। उसमें आप लोग सब हम मिलकर यहाँ पर जाएंगे। जय हिंद, जय चिटणीस म्हणून अशी बातमी आहे की आपण याच्यानंतर सामती सगळ्यांची लोकसभेला सगळे आपली आघाडीमध्ये सगळे लोक आम्ही फिरत होतो. चिचवाडी म्हणून एक वाडी 40 एक घरांची वाडी तिथे गेलो. त्यांनी वाडीमध्ये बसतात ना काय करायचं त्यांनी एकच आम्हाला पैसे नको काय नको आम्हाला फक्त निवडणूक करा आणि पूर्णपणे अख्खी वाडी तुम्हाला मतदान करा. फक्त मतदान वगैरे झाल्यानंतर आम्हाला तुम्ही इंदिरा गांधीचे फोटो आम्हाला प्रत्येकाच्या घरात पाहिजे तर ते तुम्ही आम्हाला अवेलेबल करून द्यायचे. काय प्रॉब्लेम आहे? जेव्हा आपला मुवमेंट आजादी झाली तेव्हा पण जे आजच्या केरळच्या स्थिती आहे कर्जतची तसं आपली काँग्रेसची स्थिती होती. पण आपण आजादी घेतला तर थोडा आपला माइंड चेंज करावा लागेल. कारण सध्या आहे प्रोफेशनल पॉलिटिक्स म्हणजे चाललं आहे. एक आर्थिक राजकारण झालेलं आहे. कारण ती मी सांगितलं अगदी 100% मुंबईत मी जिथे जातो सगळे ठिकाणी हे विषय आहे आणि आपण बघतो त्याच्या बली लोक पडतात. कारण लोकांची आवश्यकता आहे. सध्या बेकारी आहे बेकारी आहे. लोकांना वाटतं जे पैसे जिथे मिळाला घ्या नाही तर परत निघणार नाही. हे आहे ना मनुष्याचा स्वभाव आहे. पण या स्वभावाला आपल्याला संपवायचे असेल याचा स्वभाव आहे ते आपल्यालाच करावं लागेल. आपले जुने म्हणजे काँग्रेसचे मदनजी आणि हे सगळं ओळख दिली मला शरदजी पाडगावकरजी आहेत राणीजी आहेत. आता ह्याच्यातून निवडणूक जेव्हा येईल तेव्हा इथले तुम्हीच लढणार आहे. दुसरे कोणी ते येऊन लढणार नाही. आणि जे मोदी फॅक्टर चालू आहे पैशाच्या अडाणी फॅक्टर अंबानी फॅक्टर 5-5 कोटी थेट निवडणूक हे जे सांगितलं हे तर होणारच आहे. पण त्याला तोंड द्यायला आपल्याला जे जिद्दीने तुम्ही काँग्रेसमध्ये थांबला एकनाथ शिंदे अजित पवार बीजेपी मध्ये नाही गेला ते कौतुकास्पद आहे. आय रिली अप्रिशिएट हे आपल्याला कौतुक करतो. त्याच आधारावर आपल्याला निवडणूक जसं येईल तसा परिस्थितीमध्ये लढावा लागेल आणि आपण तयार झाले. हे त्यांचे पैसे हे सगळे बघून आपण घाबरायचे नाही. त्यांच्याकडे मोदीवाद आहे. लोकांना कळतं ना सगळे काय ठीक आहे. थोडा पैशाचा असं असतो मी नाही सांगत की पैसे जास्त नाही पण आपल्याकडे गांधीवाद आहे. ज्यांनी आजादी घेतली देशाला मुवमेंट आजादीमध्ये चेंज केलं. आपल्याला जशी आपली स्थिती आहे त्याप्रमाणे आपल्याला लढावं लागेल आणि आपल्याला काँग्रेसचा विस्तार करावा लागेल. इथे सुरुवातीला मला बिडीजींनी सांगितलं आणि आपले अध्यक्षजींनी सांगितलं की सुरुवातीला इथे 99 मध्ये काँग्रेसचे आमदार 2000 मतांनी पडले. आपल्या सहभागी राणी अगरवाल मॅडम जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र कमिटीचे चिटणीस नितीन पाडगावकर, आपल्या तालुक्याचे निरीक्षक विनीत पाटील, फिशरमॅन संघटनेचे काँग्रेसच्या फिशरमॅन संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष मातंगी नागवा, काँग्रेसचे लक्ष्मीजी ठाकूर, सदानंद डॉक्टर, तसेच जशी आपल्या मीटिंगसाठी सगळे उपस्थित असलेले आपले सहकारी साहेब. तालुक्याची परिस्थिती सांगायची झाली आजच्या दिवसाला तर तालुका आपला आजही काँग्रेसची परिस्थिती इतर पक्षांपेक्षा आजच्या शेकापक्षापेक्षा पण आपली तालुक्याची परिस्थिती चांगली आहे. पण आपण मागे पडतो कारण आमचा तालुका हा संपूर्णपणे आदिवासी भाग
इन्कम सोर्स बेसिक काय आहे, एक फार्म हाऊसचा जो सगळा चाललेला आहे, या सगळ्या अशा परिस्थितीतून आम्ही तोंड देत सगळ्या याला, आणि आमच्या समोर आता जे BJP असेल किंवा शिवसेनेचे वगैरे असतील किंवा अजित पवार गटाचे असतील, हे धनाढ्य लोक आहेत आमच्यासमोर, की आम्ही जेव्हा कुठली गोष्ट करायला जातो तेव्हा पैशाची आपण कमी पडतो, बाकी सगळ्यात आपण जरी हे असतो तरी शेवटी मस्ट आहे मनी पॉवर जी असते ती तिथे आपण कमी पडतो. साहेब यासाठी वरनं लक्ष करायचं, कारण आम्हाला आज वेळोवेळी जेव्हा दादासाहेब अध्यक्ष झाले त्यापासून वेळोवेळी काय आम्हाला जर मदत लागली तरी ते आम्हाला स्वतः हे करतात. आज ऑफिसचा आमच्या इथे चालू केलं, ऑफिसचा भाडा पण तेच पे करत आहे. आता मागे ग्रामपंचायत झालं पण ठीक आहे, पूर्ण फुलाची पाठवली असेल, पण आजपर्यंत आम्हाला ग्रामपंचायतला सदस्यांना पाठवायला कधी आलेले नव्हते, पण त्यांनी त्या टायमाला आम्हाला काय मदत केली. प्रत्येक गोष्टीच्या टायमाला त्यांनी आम्हाला काय लागलं काय चाललं का आम्हाला सांगायचं किंवा काय असेल ते सांगायचं, पण दर काय वेळेस सांगायला आम्हाला पण थोडासा हे वाटतं. प्रत्येक टायमाला आम्ही कसं सांगणार, यासाठी आम्हाला वरनं कोणती तरी पॅकिंग आली पाहिजे. कारण का जेव्हा इथं आमचा कार्यकर्ता त्याला सक्षम होईल त्यावेळेलाच कार्यकर्त्यांनी एखाद्या कुठल्या तरी कामातून किंवा काय कुठल्या याच्यातून स्वतःहून लाख रुपये पक्षासाठी खर्च केले, पण त्यालाच स्वतःला इन्कम झाला पाहिजे तेव्हा तो कुठेतरी करणार आहे. आणि आमची जर तसा कुठला दुसरा इन्कम सोर्स नसल्यामुळे काय कुठेतरी फार्म हाऊसवर कोणतरी कामाला आहे, कोणतरी कुठेतरी कोणतरी जातोय, ह्याच पद्धतीने सगळी हे झाली, त्यामुळे कुठंही येत नाही. पण ह्या सगळी अशी परिस्थिती असताना आज लोकसभेच्या इलेक्शन पासून जर बघितला तर त्याच्या 2-4 महिने अगोदरपासून ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात, अशा सगळ्या नव्हतं. पण काँग्रेस एकमेव असा पक्ष होता की त्यातला एकही सदस्य कुठे गेला नाही. आज पूर्णपणे तालुक्यामध्ये म्हणजे पाडगाव साहेब असतील, दिलीप पाटील असतील, त्यांना वेळोवेळी यांचा लक्ष असतो तालुक्यावर. त्यांना विचारलं की आमच्या तालुक्यातून एक सदस्य तरी कुठल्या पक्षात गेला नाही. म्हणजे ह्या एवढी भयानक परिस्थिती असताना एकही नाही. कारण विधानसभेच्या 2-4 महिने अगोदर तर सगळ्यांना माहिती आहे का आमची सुधाकर गाडी म्हणून राष्ट्रवादीतून अजित पवारांकडून होते किंवा शिंदेगडातून महेंद्र चौधरी होते, आपल्या आघाडीकडून शिवसेनेचे नितीन सावंत होते. यांची अशी परिस्थिती चालू होती का कुठला कार्यकर्ता भेटला तर 1-2 रुपये देतो हे पक्ष, चल 5 लाख रुपये देतो हे पक्ष, असे करून इतर पक्ष घेते. पण एवढा सगळा असताना पण आपला एकही कार्यकर्ता कुठला नाही किंवा कुठे गेलेलं नाही. सगळ्या असे आहेत म्हणजे ही जे आपण बघतोय ना ती सगळी निष्ठावान आहे, ती तशी कोणतीही हे नाही. आता आपले मदन साहेब असतील, आज म्हणजे आमचं वय पण नाही, तेवढ्या वर्ष काही काँग्रेसमध्ये काम केलं. आज मनोज पाटील असतील, अर्चन डोंगरे आहेत, सूर्यकांत पाटील आहेत, ही सगळी जुनी मंडळी आहेत. ही पूर्वजात काँग्रेस बाकीची इतर सगळे आहेतच, पण हे सगळी वरिष्ठ म्हणजे वयस्कर मंडळी आमच्या वय नाही तेवढ्या वर्ष काही काँग्रेसमध्ये काम करत आहे. ही सगळी जी निष्ठावान मंडळी आहे याच्या साथीने काम करून आम्ही आजपर्यंत करतो. पण आपल्याला पुढे पण नाही, कारण तालुक्यामध्ये आज पूर्ण जिल्ह्यात बघितलं तर 3 सीट आपल्याला जिल्हा परिषदमध्ये आहे. ब्लॉक अध्यक्ष आहे राहू त्याचा विषय बरोबर आहे. पुढे ब्लॉक अध्यक्ष पुढे शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले यांच्या स्मृतीत अभिवादन करून आज आपण ही काँग्रेस आढावा नुकतंच जे पहलगाममध्ये काश्मीर आणि जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा घाण हल्ला केला, या हल्ल्याचा काँग्रेस पक्षाकडून तीव्र निषेध आपण करतो. याच्यामध्ये जे दुष्ट पावले त्यांना त्यांच्यामध्ये त्यांच्या दुःखात सहभागी काँग्रेस पक्ष पूर्णपणे आहे. तर त्यांना सर्वप्रथम आपण श्रद्धांजली वाहूया. किंवा आपण एक 2 मिनिट आणि रायगड जिल्ह्याचे निरीक्षक तसेच मुंबईचे माजी महापौराचे राजेश शर्मा यांचा सत्कार करतील आपल्या काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संजयजी गवळी.
राजेश शर्मा यांच्या सामील झालेल्या आणि आंध्र प्रदेश सरचिटणीस सहप्रभारी आणि जे अग्रवाल यांचंही आपण इथे स्वागत करतो. यांचं स्वागत करतील काँग्रेसचे शहराध्यक्ष त्यानंतर यांच्या समवेत आलेले महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री मिलिंदजी पाडगावकर यांचं स्वागत करतील सूर्यकांती पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते. नाही अरे अरे असं काय आहे? आणि यापुढे आपल्या मार्गदर्शन करतील हा मीटिंग सूचना आणि चर्चा भाषणबाजी नाही. आपले ब्लॉक अध्यक्षांनी प्रस्तावना करावा काय काय आहे ती आपण